नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सोल्स प्लेट डेली या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत कमीत कमी साहित्य वापरून 5 मिनिटात तीळ गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू। हे लाडू जर का तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी, केस गळत असतील किंवा रक्त कमी असेल त्यासाठी तुम्ही खाऊ शकता। इतके पौष्टिक आहेत हे। सर्वात आधी मी इथे तीळ घेतलेले आहेत। आता तीळ घेताना मी घरात असलेली वाटी, जी की सगळ्यांच्या घरात असते तशी वाटी मी इथे घेऊन मी इथे 2 वाटी तीळ घेतलेले आहेत। जर का तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर हे 200 ग्राम तीळ आहेत। आता मी हे तीळ इथे छान भाजून घेतलेले आहेत। ह्याला थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत, म्हणजेच की ते खरपूस होतात आणि कच्चे लागत नाही। मी साधारणपणे हे तीळ मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं चांगले भाजून घेतलेले आहेत। तीळ चांगले भाजून झाल्यानंतर मी हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता मी ह्याच कढईमध्ये परत शेंगदाणे घालत आहे। आता ह्यासाठी सुद्धा मी सेम वाटी वापरली आहे जी की आपण तीळ घ्यायला वापरली होती। 2 वाटी तीळला मी इथे 1 वाटी शेंगदाणा घेतला आहे। वजनी प्रमाण सांगायचं म्हणलं तर मी साधारणपणे इथे 100 ग्रॅम शेंगदाणे घेतले असतील। आता शेंगदाणा भाजताना सुद्धा एक लक्षात ठेवायचं की कधीही बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजायचे। जर का तुम्ही फास्ट गॅसवरती शेंगदाणे भाजले तर ते आतून कच्चे राहतात। ह्याला असे थोडासा डाग पडेपर्यंत आपल्याला चांगले हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेतलेले शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याचे साल्ट काढून घेत आहे। आता तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते, म्हणजेच मला कळेल की माझा व्हिडिओ नक्की कुठेपर्यंत पोहोचत आहे ते। आता मी इथे सगळ्या शेंगदाण्याचे फोलकट काढून घेतलेले आहेत। इथे मी तुम्हाला एक ट्रिकही दाखवत आहे जेणेकरून तुम्ही शेंगदाणे आणि फोलकटे लवकर साईडला करून घेतात। त्यानंतर मी इथे गुळ घेतलेला आहे। आता गुळ आपल्याला कापून घ्यायचा आहे। मी इथे गुळाची एक ढेप घेतली आहे, पण ही ढेप आपल्याला काही सगळी वापरायची नाहीये। यातली मी साधारणपणे 1.5 वाटी गुळ मी वापरणार आहे। त्यामुळे मी हा गुळ बारीक बारीक कापून घेत आहे जेणेकरून त्याचे गुठळे नाही राहावेत। गुळ छान बारीक कापून झाल्यानंतर मी इथे एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे। आता सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजून घेतलेले शेंगदाणे घालत आहे आणि हे मिक्सरला बारीक फिरवून घेत आहे। जास्ती पावडरही नाही करत आहे आणि जास्ती मोठेही ठेवले नाहीत, मी बारीकच करून घेतलेले आहेत चांगल्या प्रकारे। हे बारीक केलेले शेंगदाणे मी एका भांड्यात काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर सेम भांड्यामध्ये मी जे आपण तीळ भाजून घेतले होते ते ह्यात घालत आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालताना एक लक्षात ठेवायचं की आपण इथे सगळे तीळ घालायचे नाहीयेत। थोडेसे तीळ आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत। थोडेसे म्हणजेच पोह्या खायचे 2 चमचे साईडला काढून ठेवायचे आहेत। आता हे तीळ सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। जास्ती बारीक करायचे नाहीयेत, पल्स मोडवरती आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। पल्स मोड म्हणजे चालू बंद करून बारीक करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये मी वाटून घेतलेले शेंगदाण्याचा कूटही घातलेला आहे। त्यानंतर 1 वाटी गूळ घातलेला आहे, थोडीशी वेलची पूड आणि 1 चमचा तूप घातलेला आहे जेणेकरून आपले लाडू मऊ व्हावेत। मी हे मिश्रण 2 भागामध्ये केलेलं आहे, म्हणून आधी मी इथे 1 भाग घातलेला आहे आणि नंतर अर्धा वाटी गूळ जे आपलं राहिलं होतं ते मी नंतर घातलेलं आहे। आता सगळं मिश्रण मी एका कुंड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि जे आपण भाजून ठेवलेले तीळ साईडला ठेवले होते ते यामध्ये घालून ते सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचा कूट सगळं छान मिक्स झालं की आपण ह्याचे लाडू वळायला सुरुवात करायची आहे। आता इथे मी लाडू वळताना एकाच हाताचा वापर करते, कारण मला एकाच हाताने लाडू करायला जमतात। सर्वात आधी मी इथे थोडंसं मिश्रण हातात घेतलेलं आहे, त्याचा थोडासा गोळा करून घेतला आणि त्यानंतर त्याला हाताने शेप दिला। असं छान गोल गरगरीत लाडू आपण ह्याचा बनवून घ्यायचा आहे। मी इथे तुम्हाला 2 लाडू बनवून दाखवले आहेत। तुम्हाला त्याचा शेप कितपत मोठा ठेवायचा आहे किंवा कितपत बारीक ठेवायचा आहे हे तुमच्यावरती आहे। मी इथे मीडियम साईजचे लाडू बनवले आहेत, जास्ती मोठेही नाहीत आणि जास्ती छोटेही नाहीत। आता इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत। तुमच्यासाठी मी इथे एक लाडू फोडून सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्हाला कळेल हे लाडू किती छान आणि मऊ होतात आणि आतूनही किती सुंदर होतात ते। अशा प्रकारे आपले पौष्टिक हिवाळ्याचे लाडू तयार आहेत। गुडघेदुखी, कंबरदुखी, केस गळती किंवा रक्त कमी असेल तर त्यासाठी हे खूप पौष्टिक लाडू आहेत, नक्की बनवा हे। मोजून 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि जास्त इन्ग्रेडियंट्सही लागत नाही। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईकही करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद।